मला साहेब दिवसभर काय शेड्यूल असणार आहे तुमचा? आता आले तुम्ही, वकिलांसोबत बैठक झाली, आता इथून पुढे काय शेड्यूल असणार? ते आता माझ्या अंदाजन जे बॉडी मला वाटतं परभणीला येते, तिचा अंत्यविधी होईपर्यंत मी इथे थांबणार आहे. कारण ती शांततेने पार पाडली पाहिजे त्या सगळ्या याच्यामध्ये. सर काय वाटते एकूण परभणीतली सर्व प्रकरणं जर बघितली? मी 2 प्रकरणं परभणीची बघितलेली आहेत. तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहीत नाही आहे. एक असंच प्रकरण एक 10-12 वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे 125 लहान मुलं 14 एप्रिलला, आणि त्यावेळेस मी 5-6 तासातच आलो होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स, चादरी, औषधाला लागणाऱ्या मेडिकलचे दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असणारं स्वतःहून एक मदत म्हणून, आणि ती गव्हर्नमेंट मदत यायला 3 दिवस लागली होती याची मला जाणीव होती, पण ते 3 दिवसामध्ये सगळं लागणारं जे ते आहे ते परभणी शहराने पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे. काय वाटतं मला साहेब, कुठं हा प्रकरण जो आहे हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे, पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे, त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाही आहे. आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे. कारण का ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असणारं भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहेत, या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असणारं कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे. मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, शांतता मेंटेन करणं, आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणारा एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मी असणारा मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. माझा अजून असणारा इथले SP असतील किंवा IG असतील, दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले, पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही. आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणारं की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि SP आणि IG ला बोलता येईल अशी तरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला पुन्हा असं एक राऊंड मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी दिसतं की असं आहे की परभणीमध्ये हा प्रकार घडला, लाठी हल्ला, बाजूला बीड जिल्हा आहे, सरपंचाची क्रूर हत्या होते, पोलिसाचे अधिकारी आरोपीसोबत सहभागी आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे, सरकार आलेलं आहे, आणखीन गृहमंत्रालय कुणाकडे माहीत नाही. काय वाटतं हे सर्व? नाही, म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिथे शॉकमध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीडमध्ये बघतोय. म्हणजे ज्यांच्याशी बोलतोय त्यांना असणारं ज्याला स्टंट आपण म्हणतो
माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे. आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे, कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली अशी असणारी परिस्थिती आहे. त्या ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या घटना आहेत. त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथे रिॲक्शन आली अशी एक परिस्थिती आहे तिथे. त्यामुळे 2 वेगवेगळ्या घटनांना मी 2 वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय. पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे. याचं कारण की आता आपली गत अशी होणार का, आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने, म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे, किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारं लोक स्टंट आहेत. आणि मग ती मला असणारी भीती फार, ज्याला आपण म्हणतो की स्केअरी, ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतोय. सर, आंदोलन झालं, इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील, काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली, ते अजूनही रुग्णालयात ॲडमिट आहे. काय वाटते एकूण या सगळ्या? एकंदरीत माझं म्हणणं असं आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे. आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला याबद्दलही काय वाटतं एकूण आपल्याला? ते कोण दोषी आहे? माझं म्हणणं असं आहे की इथल्या पूर्ण होते नाही, इथल्या असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच IG आणि SP म्हणालो होतो की ह्यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं. कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असं अर्ज काढला, पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही, कारण का ॲडमिनिस्ट्रेशनने ते असताना मान्य केलं अशी परिस्थिती आहे. आणि तिथे असणारं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत. ते म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही आता सगळं बरं होणार. लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे 2 पद्धतीचं आहे. एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि एक पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही, अमुक आहे की नाही हे त्याच्यामध्ये असणारं सांगतात. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे. मी शासनाला असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारं जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही.
तेव्हा MRI आणि CT स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला सुद्धा MRI आणि CT स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला सर त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला सर तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शासनाला आम्ही यासाठी करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फतसुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ते चेक. आज मला वाटतं सूर्यवंशीचं फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे इस्टॅब्लिश झालं अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब, परवाच्या दिवशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले इथं आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की जे गुन्हे आहेत ते गुन्हे वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो बी आहे आणि बोलणारी आहे. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये असं विधान केलं की हिंसा करणारे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामधले आरोपींना आम्ही अजिबात माफी देणार नाही. केंद्रीय मंत्र्यांचं स्टेटमेंट सिरियस नाही का असं वाटतं तुम्हाला? नो कमेंट्स. सर, घटनेनंतर आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. एक व्हिडिओ काल असं समाज माध्यमात व्हायरल झाला की त्यात एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली जाते. म्हणजे अमानुष तो व्हिडिओ ह्याच परिसरातला आहे. एकच व्यक्ती होता, त्याला बेदम मारहाण झाली. अशा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जे मास्क लावलेले होते ते पोलीस कर्मचारी होते की इतर कोणी होते असं सुद्धा संशय व्यक्त केला जातो. ते इथे नाही म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली 5 तासाच्या आतमध्ये कोमिंग ऑपरेशन जी आहे ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनगायडेड मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये काही सिस्टम आली आहे का ही. आणि म्हणून मगाशी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय माझं मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही. पुढची दिशा सर काय असणार आहे? आपण आता सर्व वकील बांधवांची नाही, मी आत्ता असताना जे आहे त्याच्यामध्ये की एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत, पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही आहे एक भाग. त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असताना आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की बा इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असताना डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा. बरं साहेब, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या एकूणच हे पूर्ण प्रकरण हाताळलं त्याला कसं पाहता तुम्ही? कारण जिल्हाधिकारी कार्यालय फुटेपर्यंत त्यांनी कुठलाही स्ट्रिक्ट ऑर्डर दिला नव्हता तर प्रकरण त्यांनी कसं हाताळलं असं तुम्हाला वाटतंय? ती मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्यावेळेस असणारं हे म्हणजे स्पॉन्टेनियसली दंगल झाली असती तर मी समजू शकलो असतो की बा ती स्पॉन्टेनियस दंगल होती आणि त्या ह्याच्यामध्ये होती. पण इथे माझ्या अंदाजानं जे आहे म्हणून मी मग अशी म्हणालो की अजून मी थोडंसं ओपिनियन व्यक्त करायला हेजिटेंट आहे. कारण का काही व्हिडिओ मला असणारं पोलीसच लाठीचार्ज करतात आणि दगड मारतात हे आलेलं आहे. त्याच्यामुळे ते ट्युटर्ड
व्हिडिओ आहेत किंवा क्लोनिंगचे व्हिडिओ आहेत ते मी थोडंसं जरा बघायला सांगितलेलं आहे आणि मला एकदा कळलं की ते जेन्युइन आहेत, मग मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करेन. व्यापाऱ्यांनी कुठले असा आरोप व्हिडिओ केला जे बाळासाहेब नागरिक की, फोडतायत ते का पोलीस फोडतायत कलेक्टर ते? आणि एसपींच्या दुर्लक्षामुळेच हे आंदोलन चिघळलं. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. त्यांनी जर पावलं उचलली असते तर हे आंदोलन चिघळलं नसतं. नाही, मी अजून व्यक्त काही होत नाही. हा साहेब, आम्ही जे शिकलेले आहेत विद्यार्थी, आता माझं सिव्हिल झालेलं आणि बीटेक कम्प्लीट झालेले आणि मी फक्त बाबासाहेबांची घोषणा दिली म्हणून माझं FIR वरती नाव टाकले आणि काही लोकांनी नाव सांगितलं काय माहित नाही आणि माझं बीटेक आता कम्प्लीट झालेले आणि मी गेटची एक्झाम देतो आणि RRB रेल्वे सर्व जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये 2-3 मार्कानं मी चाललोय. तर आता माझ्या करिअरचा प्रश्न आहे आणि मी फक्त जयभीम केली ना, माझ्या हातात काठी आहे ना दगड, काहीच नाही ना, मी तोडफोड केली, काहीच नाही केली, तरी पण माझ्या नावाने FIR फाटलेला आहे आणि जर FIR झाला, केस झाला तर सर माझं करिअर पूर्ण उद्ध्वस्त होईल, असा हा प्रश्न आहे आणि जे केसेस आहेत त्या पाठीमागे घ्यायला. काही राजकीय स्टेटमेंट सुद्धा दरम्यानच्या काळात आले. आता काल ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मेघना बोर्डीकर, त्यांनी परभणीचे उबाटाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्यसभा खासदार फौजा खान यांच्या चिथावणीखोर भाषण झाले आणि त्यामुळं हे प्रकरण मी चिघळलं. मी एवढं एक ठाम स्टेटमेंट करू शकतो की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी आहे. कोणतं दोन आणि थांब, ते योग्य वेळेस नाव सांगेल. साहेब, हे केस झालेले आहेत त्याच्या संदर्भात हे भाऊ घेतील भाऊ, नोंद घेतील. आम्ही नोंद घेतलेली आहे, चाललेली त्याच्यामध्ये. बाकी आता आज बघा, पुढे दिवसभरामध्ये काय आता दिशा आहे? कुठं कुठं म्हणजे या सर्वांच्या नाही, मी आता हे भेटणार. मी जसं मागाशी म्हणालो की ती बॉडी आली की त्याचा अंत्यविधी इथेच ते करायचं, त्यांच्या आईवडिलांचं आणि भावांचं चाललंय, ते होईपर्यंत मी इथेच आहे. मी थांबणार आहे तिथे. जनतेला काय आवाहन करणार? ते मी असं म्हणून जनतेने असं एकतर सहनशीलता फार दाखवलेली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आणि त्यांनी असंच सहकार्य करत राहावं अशी माझी त्यांची विनंती आहे. मला सांग, अंत्यविधीला उपस्थित राहणार तुम्ही? मी अंत्यविधीला थांबणार, तिथपर्यंत थांबणार. म्हणजे त्या ठिकाणी हा, स्मशानभूमीपर्यंत हा, थांबणार. हा. साहेब, परभणी शहरात धरणे आंदोलन सुरू आहे, तिथं आपण उपस्थित लावणार आहेत का नाही? हा, मी जाणार आहे त्याच्यामध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.